सांगली जिल्ह्यातील नागेवाडी येथे आज शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला। प्रशासनाचे पथक आणि ड्रोन साहित्य घेऊन आलेले वाहन घटनास्थळी दाखल होताच आंदोलनकर्ते शेतकरी आक्रमक झाले। यावेळी एका शेतकरी कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। उपस्थित शेतकरी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली। घटनास्थळी निर्माण झालेली परिस्थिती पाहता प्रशासनाचे पथक कोणतीही मोजणी किंवा सर्वेक्षण न करता माघारी परतले। शक्तीपीठ महामार्गामुळे शेती व जमिनींचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करत स्थानिक शेतकरी या प्रकल्पाला सातत्याने विरोध करत आहेत। आजच्या घटनेनंतर पुढे काय होणार हे पाहावे लागेल। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, अरे शक्तीपीठ रद्द करा, नाहीतर शक्तीपीठ रद्द करा। महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जर हा शक्तीपीठ लादला जाणार असेल तर आज या ठिकाणी माऊली आणि या ठिकाणच्या परिसरातल्या सगळ्या चिखलहोळ, भाग्यनगर या ठिकाणच्या शेतकरी एकजुटीनं दाखवून दिलंय की आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही। आणि या पाठीमागे जर षडयंत्र असेल तर आम्ही आज सज्जड इशारा देतो, तुम्ही जर आमच्या शांतीचा जर अजून संदेश समजून घेतला नाही तर कदाचित पुढली वेळ आली तर कुठला तरी अनाहूत प्रकार घडेल। त्याच्या आत सगळ्या ड्रोन मशीन तुम्ही तुमच्या जागेवर न्याव्यात, अन्यथा इशारा काफी है समझने वालों को। ही वादळापूर्वीची शांतता आहे। नंबर 1, यामध्ये सगळ्या ग्रामसभेचे ठराव असताना तुम्ही कुणालाही विचारात न घेता या भूमीवर पाय ठेवलाय। दुसरी गोष्ट, इथले लोकनियुक्त आमदार पडद्याच्या आड बसून जर बोलत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो। त्यांना तुम्ही सांगा की शेतकऱ्याचा या जमिनी द्यायला विरोध आहे। त्याच्यामध्ये 3 नंबर असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलीही आमची हरकत घेतलेली नाही आणि आमच्या सगळ्या हरकती या विरोधी आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ड्रोन सर्वे आम्ही होऊन देणार नाही। म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट कायम राखावी आणि हे ड्रीम प्रोजेक्टचं भूत आमच्यावरून घालवून द्यावं एवढंच मी आवाहन करतो। रद्द करा, रद्द करा।